नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता आपण लहान पिल्लांची साठी चाटणवीट बांधलेले आहे आणि पलीकडे शेळ्यांसाठी बांधलेले आहे. तर आपण काय केलेलं आहे, ही जी चाटणवीट आहे ती खाली थोडे खाली ठेवली आहे. जमिनीपासून अंतर कमी ठेवलेलं आहे आणि शेळ्यांचं थोडं जास्त ठेवलेलं आहे, जेणेकरून ह्याचं अंतर कशामुळे कमी ठेवलं आहे आपण, की आपले जे लहान पिल्ले आहेत त्यांना व्यवस्थित खाता यावं. आता हे पिल्लू आहे, हे पाहू शकता कशा प्रकारे चाटत आहे वीट. यांना सहज चाटता यावं ह्या हिशोबानं आपण हे केलेलं आहे. आणि हे बाकीचे पिल्ले भरडा खात आहेत, त्यामुळं नाही तर चाटतात, ज्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा चाटते. आणि पलीकडे पाहू शकता शेळ्यामध्ये जरा हाईट वरती घेतली आहे, जेणेकरून त्यांना व्यवस्थित चाटता यावी. मिनरल मिक्सर असेल तर ठीक आहे. मिनरल मिक्सर जर नसेल तुमच्या शेळ्यासाठी, फिरास्ती असो बंदिस्त असो, बंदिस्तमध्ये तर ही चाटणवीट खूप गरजेची आहे. आणि काही चाटणविटामध्ये पण प्रकार आहेत. काही चाटणविटा चाटत नाही शेळ्या, पण हे जे आपण आणतो रेग्युलरमध्ये चाटणवीट, ह्या व्यवस्थित चाटतात. ह्याच्या आधी आपण 4 चाटणविटा संपवल्या. आता ह्या 6व्या चाटणविटा आहेत. ह्या 2 विटा धरून ह्याचा रिझल्ट चांगला आहे आणि खात्यात पण भरपूर. तुम्ही पण तुमचे जर बंदिस्त शेळीपालन असेल तर तुम्ही पण चाटणविटाचा वापर करू शकता. आणि ह्याचा फायदा भरपूर आहे मित्रांनो. पचन चांगलं राहते आणि जे शेळ्यांना जी कमतरता आहे खनिजाची, ती ह्यातून खनिज जीवनसत्व त्याची ह्या चाटणविटाच्या माध्यमातून पूर्ण होते. हे पाहू शकता आपलं एक 20 दिवसाचं पिल्लू आहे. हे शिरोई बिटल क्रॉसचं पिल्लू आहे. पाहू शकता कशा प्रकारे हे कसं ओढत आहे. याला वाटतं खायला आणलंय, आता भरडा खाऊन आला आहे. हे बिटल आणि उस्मानाबादी क्रॉसचं आहे. हे पाहू शकता ही पाट आहे आपली, हे बी बिटल शिरोई क्रॉस आहे. हे पाहू शकता हे बिटल शिरोई क्रॉस आहे. हे प्युअर उस्मानाबादीचे पाठबोकड आहेत. हे जे आहेत हे प्युअर उस्मानाबादी. हा बी बिटल आणि उस्मानाबादी क्रॉस आहे. फक्त हे जे 2 पिल्ले आहेत आता सध्यामध्ये, हे उस्मानाबादी पिल्ले आहेत. म्हणजे बोकड पण उस्मानाबादी आहे आणि शेळी पण उस्मानाबादी आहे. हे पाहू शकता शेळ्याला चकाकी चमक कशा प्रकारे आहे, एकदम चांगल्या क्वालिटी. तरी खुराकाचा टाईम आहे.